15 मिनिटं 11 वाजता थांबायचं. पावणे 11 सांगतो बघा. तुम्ही ती लीळा माहिती आहे तुम्हाला सर्वांना. 11 वाजेपर्यंत सांगितलं ना. मग ती तुम्हाला लीळा सांगितली गोवर्धनाची, गोवर्धन पूजेची. त्या इंद्राला राग येतो. बघा तुम्ही भागवतामध्ये या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. महानुभाव साहित्यामध्ये मात्र या प्रश्नाचं देखणं उत्तर दिलेलं आहे. बघा काय समर्पक बोलणं आहे श्रीकृष्ण चक्रवर्तीचं गवळ्यांपती. मी ती लीळा सांगायचो. मी ते डोंगर बिंगर उभा करायचो. काय म्हणतात ते डोंगर उभा केला का ती पोरं काठ्या बिट्या लावून तो डोंगर उचलायचे वगैरे हे सर्व करायचो. पण मला नेहमी प्रश्न राहायचा की ही लीळा सांगताना मी परिपक्व सांगू शकत नाही लोकांना. हे कृष्णानं या गवळ्यांना पटवलं कसं असेल. या वया कृष्णानं पटवलं कसं काय असेल आणि या गवळ्यांनी कृष्णाचं ऐकलं कसं काय. हे सर्व की इंद्राची पूजा बंद करून टाका, पटकन गोवर्धनाची पूजा करा. कृष्णाने सांगितलं कसं काय ऐकलं या म्हाताऱ्यांनी. काय शब्द प्रयोग केले असतील कृष्णाने त्यांना पटवण्याकरता. इमोशनली ब्लॅकमेल करता येतं, मनगटात अशीच वरबाही करून पटवता येतं. बरोबर ना. कधी अगदी प्रेमात घेऊन फसवून करता येतं. कृष्णाने कुठला फंडा वापरलाय. या लोकांना पटकन कन्व्हिन्स केलं आणि त्यांना सांगितलं का आपण गोवर्धनाची पूजा करू. महानुभाव साहित्यामध्ये याचं उत्तर आहे. हो, कृष्ण पाहायचं असेल तर महानुभावांच्या साहित्यामध्ये जाऊन बघा. तुम्हाला कृष्ण वेगळा दिसतो का नाही ते बघा. हा महानुभाव साहित्यामध्ये आहे. हा कन्हैया त्या विचारतो, त्या गवळ्यांना विचारतो इंद्राची पूजा का करायची. हे गवळी त्याला सांगतात, त्याचे पिताजी सांगतात नंद बाबा की कन्हैया हा इंद्र आहे ना, आपल्याला खायला प्यायला देतो, आपलं पालन पोषण करतो हा, म्हणून आपण त्याची पूजा करायची असते. आणि कन्हैयाची शब्द महानुभाव साहित्यामध्ये कशी सांगितलेली आहे बघा. हे जीव कर्मेची जन्मती, कर्मेची मरती. काय देखणं बोललेलं आहे की जीव मात्र कर्माने जन्माला येतात, कर्मानेच मरतात. कर्मेची फळा जाती, कर्मांनीच फळाला जातात. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. त्या श्लोकांचे अर्थ बघा. याच्या अगोदर तो श्लोक सांगितला गेलेला आहे. युद्धभूमीवर सांगितलेल्या भगवद्गीतेच्या अगोदर हा श्लोक सांगितला गेलेला आहे. जीव कर्मेची फळा जाती, त्यांच्याच कर्माने फळाला जातात. मा इंद्र देईल काय. तुम्हाला इंद्र देणार काय. मा इंद्रे करावे काही. इंद्र तुमच्या करता करून करणार काय. इंद्र तुमची उपजीविका करावया समर्थ नाही. इंद्र तुमची उपजीविका चालवण्याकरता समर्थ नाही. तुमचे कार्य समर्थ, तुमचं कर्म समर्थ आहे. तुम्ही कर्म समर्थ करा, तुम्हाला फळ समर्थ मिळणार. कर्मवादाचा सिद्धांत बघा कसा देखणार. आणि ती गोष्ट बघा कशी महानुभाव साहित्यानं वेगळी समजून सांगितलेली आहे की तिच्या श्रीकृष्ण चक्रवर्तींनी त्यांना निरूपण करताना. आणि हा कर्म सिद्धांत गवळ्यांच्या लगेच गळी उतरला आणि गोवर्धनाची पूजा झाली. निव्वळ त्यांना कन्व्हिन्स करून कृष्ण थांबला नाही. मी तुम्हाला कन्व्हिन्स करून टाकतो की इथून 10 किलोमीटर पायी जाणं फार चांगलं आहे. तुम्ही पायी जाल पण परत येताना तुमच्या पायात त्राण नसलं तर आणण्यात माझी ताकद नाही. कृष्णानं मात्र गोवर्धनाची पूजा करायला लावली. नंतरचे परिणाम कृष्णानं भोगले. जेव्हा इंद्रानं पाऊस पडला तो गोवर्धन पर्वत 7 अहोरात्र हातावर तोलून धरण्याची जी गोष्ट होती ते मात्र कृष्णानं स्वतः सहन केलं. स्वतः दिलेल्या सल्ल्याला पूर्णपणे यथोचित रक्षण करण्याची जबाबदारी सुद्धा कृष्णानं केलेली आहे. माणसं सल्ले देतात, स्वतः मात्र कृतीत आणत नाहीत. बघा तुम्ही असं केलं पाहिजे सांगतात, वेळ आली का वेळ नाही म्हणून सांगतात. बघा कृष्ण त्याच्यातलं नाही. गोवर्धनाची पूजा करायला भाग पाडली. इंद्र रागावला, थो पाऊस पडायला लागला. कन्हैया म्हटलं आता काय करावं, आता काही कळत नाही वा, असं म्हटलं नाही. कन्हैयाने त्याला ठीक आहे चला हात लावा, गोवर्धन उचलून टाकू. अफलातून कल्पना आहे. डोंगर उचलण्याची कल्पना बुद्धीच्या बाहेर आहे. जग सुद्धा त्या डोंगराकडे पाहून आज विस्मित झालेला आहे की डोंगर उचलला कसा. आणि कृष्णासारख्या बुद्धिवादी आपण डोंगर उचलण्याची कल्पना कशी यावी. अत्यंत बुद्धिवान आहे. कशी यावी. इथे सुद्धा श्रीकृष्णाने हात फिरवला असता तर तळपत्तीचा मंडप झाला असता. तर कृष्ण कर्मवादाला महत्व देणार आहे, चमत्काराला नाही. कृष्णानं कर्मवाद मांडला. चला उचला, डोंगर उचला. आपल्याला जगायचं आहे ना, आपल्याला डोंगर उचलावा लागेल. हो
तुम्हाला जगायचंय, डोंगर उचलायचा आहे, कृष्णानं शिकवलेला. डोंगर उचलला आणि आपल्या भक्तांचं रक्षण केलं. हा भक्तवत्सल कृष्ण आम्हाला कसा दिसत नाही हो? आम्ही का तसं जात नाही? विभिन्न व्यक्तिरेखा कृष्णाच्या आहेत, तर त्या त्या दृष्टिकोनातून पाहायच्या. बघा तुम्ही, इकडे अर्जुनाला युद्ध करायला भाग पाडणार कृष्ण, राज्यासाठी तुला करावंच लागेल सांगणारा, हातापायातलं बळ गेल्यानंतर त्याला रागवून उठवायला भाग पाडणारा कृष्ण. युद्ध संपलं, धर्मराजाला राज्यपदी बसवलं आणि कृष्ण आता त्यांना ते सोडायला भाग पाडतोय. ही सुद्धा वेगळीच गंमत. आता त्यांना सांगतोय तुला सोडावं लागेल, तुला हिमालयाच्या दिशेने निघायचंय, देह त्यागायला निघायचा. काय कन्हैयाची गंमत आहे? ए कन्हैया, अरे आता तू युद्ध करून राज्य मिळवायला लावलं, आता मिळालं, आता थांब ना. त्याने सांगितलं नाही, आता निघा, हिमालयाच्या दिशेने निघाला, तुम्हाला आता देहत्याग करायचा आहे. बघा हा वेगळा कृष्ण आहे. कृष्णाची ही रूप आपल्याला वेगळ्या वेगळ्या अर्थाने अनुभवावी लागतील. मी मात्र कन्हैया वेगळ्या रूपात अनेक वेळेला पाहिजे. मायबापू चिंतनेचं स्टेज हे म्हणजे माझ्या दृष्टीने भाषण गाजवणारं स्टेज नाही, हे परमपवित्र आहे. मी गेली मला असं वाटतं 10-12 वर्ष या स्टेजने मला जागा दिली. मध्ये 1-2 वर्ष मी आलो नाही, म्हणजे मी बाबांना म्हटलो होतो की बाबा मी दरवर्षी चिंतनेच्या स्टेजवर बघता असतो. आमची काही भावंडे मागण्या येत आहेत, त्यांना मी जागा करून दिली पाहिजे. कधी कधी बाबांनी सांगितलं पायवर का, मी म्हणलं नाही, जागा दिली पाहिजे. जागा दिल्याशिवाय आता मागची येणार नाही. तुम्ही बाबा मला जागा दिली नसती तर चिरडे जन्माला येऊ शकला नसता. बाबांनी मला जागा दिली म्हणून चिरडे जन्माला आला. मी जर माझी जागा अडवली तर मागून कोणीच जन्माला येणार नाही. ठीक आहे, नेमकं मी त्या 2 चिंतनांच्या त्या या स्टेजवर नव्हतो. त्याच वेळेला असं दैव दुर्विलास घडून जात असतो बघा. कधी कधी करायचं काहीतरी वेगळंच असतं. आम्ही ज्या बापाची लेकरं आहोत त्याच बापाच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही जाणार आहोत. बरोबर आहे? माळ्याचा पोरगा माळीच होईल, लक्षात ठेवा. कुंभाराचा पोरगा कुंभारच होईल. माझे गुरु जर कीर्तनकार आहेत, माझे गुरु जर चिंतनीकार आहेत, तर आम्ही त्यांच्याच वाटेने जाणार ना? नक्कीच जाणार का नाही? मी त्याच वाटेवर जाण्याचा प्रयत्न केला. आणि मग माझ्या डोक्यामध्ये महानुभावांचा इतिहास घुसला. जे आहेच तो निघतच नाही. तो त्याला अनेक लोकांनी थांबायला सांगितलं पण तो थांबत नाही. आहेच. आणि मग ते मी निंबा माझ्या डोळ्यासमोर आलं की निंब्याला आपण हा भेटकाळ आपण घडवला पाहिजे. आणि मग मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये हा कार्यक्रम मी निंब्याला 2 वर्षापासून तो घडवायला सुरुवात केली. चिंतनेची प्रतिकृती आहे, म्हणजे अगदी सेम आहे. याच्यात म्हणजे इथे इथला थोडासा भाग चोरून तिथे गेलेला. चिंतनी कधीच कोणाला दंडवत घालत नाही. मी सांगितलं मी एवढं जर चिंतनीने न बोलता करून दाखवलं, मला मात्र बोंबलून करावं लागतं. फरक आहे. आता बाप तो बापच आहे ना, असं का करताय? पोरगा बाप नाही होऊ शकत, बाप बापच आहे. ती ताकदच वेगळी आहे, लक्षात ठेवा. मी वाकडे तिकडे अभिनय करून कितीही बोलायचा प्रयत्न केला तर ते 10 मिनिटात येऊन खेळ करून जातील. हा, हे अगदी विश्वास ठेवायचा. मला माहिती आहे, तर आम्ही आमची अवकात ओळखून आहोत. ते इथल्या चोऱ्या केल्या, दंडोत घालत नाही आम्ही निंब्याला. हे दक्षिणा देतच नाही. त्यांना वाटलं दिली तेवढी दक्षिणा. इथे गंधाक्षरा नाही. चिंतनेमध्ये गंध नाही, अक्षदा नाही, हार नाही, तुरे नाही, पाठ नाही, पटकर नाही. ही इथलीच कल्पना तिथे चोरली. मी म्हटलं हे फार मस्त आहे एकदम, आपण असंच करूया. तसं चिंतनीने काही कालखंड महावाक्य, उद्धरण, निर्वचन या प्रकरणांवर प्रवचन घडवली. महाराष्ट्रात पोथीकार बी जन्माला घातली. पोथी कशी करावी लागते, कशी ऐकावी लागते याचं तंत्रशुद्ध प्रशिक्षण, माहिती आणि दर्शन बाबांनी चिंतनीतून घडवलेले. आम्ही तोच प्रयत्न तिथे केला. सुरू झालं छान. बाप संघर्षातून बाप यशस्वी झालेला आहे. 23 वर्षाचा हा संघर्ष नाही. बापाला माहिती आहे थिएटर कसं घालावं ती, त्याच्यावर पोरांना त्यांनी शिकवलेला आहे. आता बाबांबद्दल बोलणं फार कठीण गोष्ट आहे, परंतु तो बाबा एक व्यक्ती अशी आहे की ते काय म्हणतात, खूप गोंधळ स्वतःभोवती तयार करून घेत नाही.
बरोबर ना. सुटसुटीत जीवन जगणं त्यांना आवडतं. मी अगदी माझ्या मते काहीतरी 16-17 वर्षाचा होतो तेव्हापासून मी बाबांजवळ आहे. वर्जळीला आम्ही होतो, 16-17 वर्षाचे होते आणि तेव्हापासून ते सुटसुटीतपणा बाबांचा माहिती. तेव्हा बाबांची खोली होती 7x9. त्या खोलीत राहायची. तो पलंग होता 2.5x6. त्या पलंगावर बाबा राहायचे, बाकी वरच्या बाजूला सरी पुस्तकच राहायची. आम्ही बाबांभोवती उभे राहिले की जागा म्हणजे इतका छोटस, पण त्यात तो जो सुटसुटीतपणा होता तो आजही तसाच आहे. बघा, चिंतनेची पत्रिका पाहिली की सुटसुटीत असते, एवढी शिकत असते, पटकन खिशात लावते, पटकन वाचून पाहता येते. तो सुटसुटीतपणा. सूत्रावरची पुस्तकं पाहिली की इतकीशी जाय की ते इतकंसं पुस्तक वाचून त्या सूत्राचं सर्वच म्हणजे सर्व गरजेचं त्याकरता म्हणजे भाष्य, महाभाष्य बंद कुठे काही जावं लागत नाही पाहिलं. एवढ्या पुस्तकामध्ये सर्व काही कळून जातं. हा सुटसुटीतपणा काय बाबांच्या जीवनातला आम्ही अजून एक वेगळ्या अर्थानं दाखवतो. तुम्ही बाबांचं जीवनचरित्र वाचलं, परंतु त्यातल्या काही जिवंत गोष्टी तुम्हाला सांगतो की सुटसुटीतपणा कसा असावा. बाबांनी फैशवरून ते काय म्हणतात शास्त्री शिकत होते आणि मग शास्त्री शिकत असताना भाड्याला पैसे नाही म्हणून मग ते निघाले नागपूरला. पण पायात चप्पल लागेल ना. त्यावेळेला त्यांनी ती चपलीची निवड केली. ती आजही असं वाटतं की आम्ही 2,500-5,000 रुपयाची चप्पल घेऊन दुःखी असतो, संकटात असतो. बाबांनी मात्र त्यावेळेला त्या चपलीची निवड केली ती जात्याच्या म्हणजे त्या चक्कीच्या पट्ट्याची. चक्कीला पट्टा असतो माहिती आहे मावल्या तुम्हाला, आणि त्या पट्ट्याची चप्पल होती, खाली तळ त्याचं होतं, वरनं असा पट्टा होता, ज्यांच्याकडे ती पायातून काढली कशी गोल व्हायची. तो सुटसुटीतपणा आज लक्षात येतो की त्या चपलीची निवड का केली असेल. कारण मी जेव्हा माझ्या पायात चप्पल असते तेव्हा स्टेजवर अर्धा असतो अर्धा चपलीजवळ बसलेला असतो. किती 2,500ची चप्पल उचलून नेली तर त्यांनी तिची गरज पाहिली. अरे चपलीचं काम आहे पायाला संरक्षण देणं, म्हणून त्या चपलीचं राखण करणं आपलं काम नाही. आमचा राखणात वेळ जातो आणि बाबांचा चिंतनात वेळ जातो. म्हणून बाबा झाले लक्षात ठेवा. आम्ही मात्र चपला राखणारे झालो. हा दोघांमधला बदल आहे ना जो. हा सुटसुटीतपणा आहे ना जीवनाचा. इथे काम तेवढं आहे ना तेवढीच ठेवा, यापेक्षा झंझाटकीला पुढे येऊ देऊ नका. आता बाहेर गेल्यानंतर बाबाची गंमत पाहिली ना, ते एकच जॅकेट दिसतं बाबांना. मी वर्षभर ते जॅकेट पाहत राहतो. अगदी कधी बरे आमची हिंमत नाही इस्त्री करून देतो म्हणायची, ती आमची इस्त्री करतील, तर तेवढी हिंमत नाही आमची. पण ते पाहिलं जॅकेट का मग वाटतं की बाबा हे कसं काय करू शकता तुम्ही. एकच जॅकेट असतं ते, 2-4 नाही, 2-4 सांभाळायचे कशाला, ती कटकट कशाला करायची. सुटसुटीतपणा राहणार नाही ना. ज्या गोष्टींकरता वेळ द्यायचा. बाबांच्या रूम मध्ये गेल्यानंतर ग्रंथांचा ढीग दिसतो, बाबांच्या नावावर ग्रंथांचा ढीग आहे. अरे पुरस्कार शासनाचा मिळाला, लाख नाही, लाख मोलाचा असेल तो महत्वाचा नाही. उद्या परवा तर पंतप्रधानाच्या तुलनेत असलेल्या या भारताच्या संघप्रमुखांच्या हातून 12 तारखेला बाबांचा पुरस्कार नागपुरात बाबांना दिला जातो, सत्कार आहे. तरी बाबा सकाळी मला जाऊ देण्या खूप धडपड होते, धावपळ होते. म्हटलं अहो तो पुरस्कार कोणाच्या हातून मिळणार आहे, तो तुम्हाला एकट्याला नाही रे, जेव्हा आम्हाला तर बरं वाटतं ना. बघा तुम्ही पुरस्कारांचा ठीक आहे, परंतु जॅकेट मात्र अंगातलं एकच आहे, ते वळकुट्या पडल्यात. ते म्हणतात थंडीपासून संरक्षण आहे ना, बस. हा सुटसुटीतपणा जीवनात असला पाहिजे, ती लोक यशस्वी होतात. आम्ही जीवनात गर्दी खूप करून टाकली हो. बाथरूम मधली चप्पल वेगळी, संडास मधली चप्पल वेगळी, मग घरात फिरायची चप्पल वेगळी, मग ऑफिसला जायची चप्पल वेगळी, मग बायको बरोबर फिरायला जायचं असेल तर बूट वेगळा. बघा तुम्ही ही सर्व जागा गर्दी करून टाकली. मेंदूमध्ये सुद्धा गर्दी झाली. चप्पल कधी कोणती घालावी याची मेंदूमध्ये गर्दी होते ना. बाबांनी ही गर्दी होऊच दिलेली नाही स्वतःभोवती. कशाचीच नाही गर्दी, बघा अगदीच कशाचीच गर्दी नाही. जेवायला भाजन पाहिजे असं काही. थोड्या वेळाने जर इथं बसले ना, तुमच्यातच भाकर घेतील, हातावर घेतील, तुमच्यासारखं जेवायला करत सुरुवात करतील. गर्दीच नाही. जागा मिळेल तिथे बसतील. गर्दीच नाही. गर्दी स्वतःभोवती केली नाही, परंतु ज्या ज्या गोष्टींची गरज होती त्या गोष्टीमध्ये समृद्धपणे स्वतःभोवती जमा केल्या. स्वतःभोवती जमा एक वेगळी दिशा दिली. बाबांबद्दल बोलणार काही होऊ शकतो. बघा तुम्ही माणसं घडवलीत. मायबाप हो, म्हणजे शेवटची 15 मिनिटं आहेत, 15 मिनिटात बोलायचं आहे. तुम्ही लोक घडवलीत मायबाप हो. आजकाल बोलणारी खूप मिळत आहेत. गोपाल दादा जे आपण सर्व सहपाठी आहोत आता, म्हणजे बरोबर ना, बोलणारे खूप मिळत आहेत, ऐकणारेच नाही. ऐकणारे नाही. म्हणजे महाराष्ट्राबाहेर सुद्धा हा सर्व प्रयत्न माझा झाला. मी मागे आता मेरठमध्ये होतो. बोलणारे येतात, ऐकणारे नाही. आणि बाबांनी ऐकणारे तयार केले. बघा 1000 किलोमीटर चालून आलेली माणसं फक्त ऐकण्यासाठी आलेली आहेत. फक्त ऐकतात. सकाळी लोकांनी 4ही बाजूने त्या मंडपाच्या गर्दी उभी पाहिल्यानंतर डोळ्यात अश्रू येतात की माणसं त्या मंडपाकडे पाहतायत की कधी चालू होतं आणि ऐकायला बसतो. हा ऐकणारा तयार केला. बोलणारे तयार करून बाबा थांबले नाहीत.
कदाचित बोलणारे तयार केले असते आणि ऐकणारे तयारच केले नसते तर ऐकणारा वर्गही वेगळा तयार केला बघा. हा सुटाबुटातला नाही हा तर सर्व धुरळा आहे. बघा ना गंमत, धुरळ्याची एक वेगळी जादूच असते. मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो की ते पावसाळा आला होता नेमका मोठा एक असं काय म्हणतात त्याला वटवृक्ष होता. पावसाळा आला होता आणि मग जिकडे तिकडे आता पाखं घरा मग माणसंही आपल्या आपल्या घरांवर माती टाक सफर बांध सुरुवात झालं होतं. पाखरांनी सुरुवात केली होती, कावळ्यांनी आपलं घर बांधायला सुरुवात केलं होतं. तो कावळा एक काडी आणायचा, तिथं ठेवायचा, परत आणायचा, घर बांधायचं काम चालू झालं होतं. खाली त्या वडाच्या बुंध्याला मुंग्या लागलेल्या होत्या. त्या मुंग्या वर गेल्या, कावळ्याला म्हटलं कावळे दादा या इथं करू नको बा, तू घर करू नकोस. कावळ्याने त्याच्याकडे पाहिलं, सांगितलं ए मूर्खा तुला काय कळतं, मला शिकवायला आली मोठी आई इतकुशी तिकडा. बिचारी मुंगी हिरमुसली निघून गेली. कावळ्याचं घर बांधणं झालं. आता पावसाळा सुरुवात होणार होता. रोहिणी नक्षत्र सुरुवात झालं. वादळ आलं. एक दिवस सायंकाळच्या वेळेला जोरात वादळ आलं. ढगांचा कडकडाट झाला, विजांचा गडगडाट झाला. काडकन साड कोसळलं, पडलं. त्या घरट्यामध्ये त्या कावळ्याने घातलेली अंडे कुस्करून पडली, पिलं मेली. आणि तो कावळा तिथं बसून आता रडत होता, आक्रोश करत. आता ती मुंगी चालत चालत हळूहळू हळूहळू त्या कावळ्याजवळ आली. सांगितलं कावळे दादा तुला म्हटले होते बाबी या झाडावर घर बांधू नको. अरे दादा तुम्ही शेंड्यावर बसणारी लोक तुम्हाला तळात काय नाही कळणार रे. या झाडाला गेल्या 10 वर्षापासून कीड लागलेली आहे, ही आम्हाला तळातल्या लोकांना माहिती आहे. तुमच्या शेखरावरच्या शेंड्यावरच्या लोकांना माहिती नाही. आमचा चिंतनीचा परिवार तळातला आहे, हो तळातला आहे. आणि म्हणून त्यांना खरी जाण आहे. तळातला माणसाला जाण असते परिपक्वतेची. लक्षात ठेवा, चिंतनेचा प्रत्येक घटक हा तळातला आहे, सुटाबुटातला नाही. इथे कलेक्टर नाही, कोणी इंजिनियर नाही, इथं करोडपती नाही, इथं सर्व धुरळा आहे, गरीब आहे, सामान्य बाया आहेत. इथं माऊली आमच्या बाबांचं भाषण चाललं होतं. माऊली कौतुकानं बाबाकडे पाहत होती, डोळ्यात पाणी येत होतं. त्या बाईच्या डोळ्यातनं जो भाव होता ती आपल्या लेकराकडे किंवा आपल्या कोणा हितक्षाकडे पाहत असत. तिच्या डोळ्यातले भाव. कपडे साधे होते, मोठं कुंकू होतं, नाकात नथ होती कालची गोष्ट. चष्मा लावून पाहत होती बाबाकडे. बाबा बोलली का मस्त हसत होती. हा वर्ग बाबांनी निर्माण केला. हो, यांना सप्तग्रंथ कळतात, सप्तग्रंथ कळतात. महाराष्ट्राच्या महानुभावाला सप्तग्रंथ कोणी शिकवले असतील तर चिंतनीने शिकवले, बावळोकर बाबांनी शिकवले. मलाही सप्तग्रंथ माहिती नव्हते, महाराष्ट्राला शिकवले. हो, सप्तग्रंथ. मी ज्ञानेश्वरांची ओवी वाचायला जायचो, ज्ञानेश्वरांच्या ओवीचं कौतुक वाटायचं. अरे महानुभावांच्या सप्तग्रंथातल्या ओव्या तर हो काय गमतीच्या. ज्ञानप्रबोधातल्या ओव्या काय गमतीच्या, रिद्धिपूर वर्णनातल्या ओव्या काय गमतीच्या. बाबांनी एखादी गोष्ट शिकवावी आणि आम्ही चोरून पळावी, आमची गंमत अशी. आमचा व्यवसाय असा आहे, अगदीच आमचा उदरनिर्वाह आम्ही असा चालवतो. मी तरी तसं चालवतो की बाबांनी एखादी जन्माला घातली की मी चोरून पळून जातो. ते बोलू शकत नाही. बोलले का त्यांना म्हणतो तुम्ही पोरगा कशाला केला आम्हाला, तुम्ही गुरु कशाला झाले. तुम्ही गुरु झाल्यामुळे चोऱ्या तुमच्याच करणार ना. आम्ही बघा ना, छोट्या छोट्या गोष्टी आम्ही चोरून घेतलेल्या आहेत. ग्रंथ सुवर्णाची ताटी, भक्ती रसाची बोने वाटी, देईला रोगना गोमटी देवा लागी. जेव्हा ज्ञानप्रबोधाची ओवी बाबांच्या तोंडात ऐकली, मग लक्षात आलं की ज्ञानेश्वरीच्या ओव्यालाही हो पैजा घेणारी ओवी आमच्या साती ग्रंथात आहे. हे साती ग्रंथाचं ज्ञान आमच्या चिंतनीतल्या परिवाराला आहे. आजही आमच्यातली माऊली एक वेळी उभी केली, साती ग्रंथातला ग्रंथांचं नाव विचारलं. आमचा भाविक एकही उभा केला तर तो साती ग्रंथातला ग्रंथांची नावं सांगतो. बघा तुम्ही, साती मला वाटतं नारायण व्यास बाळे महाराष्ट्राला सर्वात अगोदर बाबळोकर बाबांनी शिकवले. नारायण व्यास बाळे 77-78 नारायण व्यास बाळेचं पहिलं ते कीर्तन महाराष्ट्रात गाजायला लागलं आणि नारायण व्यास बाळे महाराष्ट्राला बाबांनी दिले. बाबांनी काय केलं नाही. बाबा एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. मी काहीही बोलू शकतो, मी बोललो का त्याचा मग वेगळ्या लोक म्हणतात माणूस संपलं. माणूस घडवण्याचं काम चिंतनी करते. बघा, माणूस पाहिजे. आमच्यात माणूस पण नाही आणि चिंतनी माणूस पण निर्माण करून देते. बघा, महाराष्ट्रातला एकच चिंतनीचा कार्यक्रम आहे की त्या कार्यक्रमाला आलेली लोक त्या कार्यक्रमाच्या जागेची साफसफाई स्वतः करतात. काही लोक करतात, अन्यथा आलेली कार्यक्रम आम्ही पाहिलेली कार्यक्रम असतात, आलेली लोक पाहुणे बनून आलेली असतात. आणि इथे चिंतनीची लोक आलेली सर्वी चिंतनीची
घटक म्हणून आलेली असतात. हा दोघातला बदल आहे. माणूस जिवंत करतात बाबा. माणसातला माणूस जिवंत झाला का बाकी गोष्टी आपोआपच होतात. का आपोआपच होतात. मी नेहमी एका कृष्णवंचीने एका मुलीची गोष्ट सांगत असतो. थांबू नाही, पुढच्या वर्षाकरता ठेवतो. बाबांचा आदेश आला ना. नाही, बाबांचा आदेश आला तर थांबू. नाही माय आमच्या दृष्टिकोनातून ती आज्ञा शिरसावंत असते. बाबांनी म्हणजे 11 वाजेची वेळ होती. मी घड्याळाकडे पाहत होतो. 10 मिनिटं शिल्लक असल्यावर माझ्याच्याने ती गोंधळ होऊन गेला. तो अन्यथा तिथे थांबलं पाहिजे. ती शिरसावंत आज्ञा. बाबांनी माणूस घडवला. बाबांचं माणूस घडवण्याची, माणूस घडला तर बाकी सर्व होत असतं, बरोबर होत असतं. काही करायची गरज नाही. पोस्टमॅननी आपली ती पत्र दोन्ही पिशव्यांमध्ये ठेवून सायकलवर बसलेला पोस्टमन आता गावागावानं पत्र वाटत होता. गावाच्या बाहेर जवळ असलेल्या त्या झोपडीच्या जवळ पोस्टमन थांबला. सायकल उभी केली, तिला उभं केलं, पत्र घेतलं, दरवाजावर टकटक वाजवली. कुणी आहे का असं मागणं आवाज आला. 1-2-4 मिनिटांना आवाज दिला. हो आले. हा आता पोस्टमन परत उभा राहिला. कोणीच आलं नाही. परत वाजवला. अहो कुणी आहे का. काही मिनिटांनी मधनं आवाजला. आले. हा अहो पत्र आलंय तुमचं. तसं मधनं त्या स्त्रीचा, मुलीचा आवाज आला. काका त्या दरवाजाच्या सापटीतनं टाकून देतात. नाही ग बाई, रजिस्टर आहे ते सही करून घ्यावं लागणार. आता पोस्टमन उभा होता खूप वेळानं. आता पोस्टमनला वाटलं जोरात दरवाजा लोटा. खूप वेळ झालाय, लोटणार का. मधनं दरवाजा उघडला आणि पोस्टमन समोरचं दृश्य पाहिलं आणि खबकला. अपंग एका पायाची मुलगी घसरत घसरत लांब न चालत येणाऱ्या मुलीला वेळ लागलेला होता. पोस्टमन पाहिला, उभा राहिला, जवळ गेला, ती पत्र दिलं, सही घेतली. पोस्टमन निघून गेला. आता वारंवार घडायला लागली. 15-20 दिवसात पत्र यायचं. आता पोस्टमन काही करत नसायचा. दरवाजा वाजवला का उभा राहायचा. मुलगी पत्र घ्यायची. दिवाळी आली. पोस्टमनला प्रत्येकाने आपली आपली भेट वस्तू द्यायला सुरुवात केली. उन्हाळ्याचे दिवस होते. पावसाळा संपून ऊन पडणार होतं. हिवाळा दिवाळी आलेली होती. सर्व लोक याला बक्षिसी देणार होती. मुलगी विचार करत होती आपण काय द्यायचं. आणि एक दिवस जाणाऱ्या पोस्टमनच्या पायाकडेच लक्ष गेलं. पायाकडे लक्ष दिलं, थबकली. पोस्टमन निघून गेला. हळूहळू घसरत घसरत ही मुलगी तिथे गेली. त्या पायाचा आकार बाती काढून टाकली, तसाच ठेवला. पाण्यानं शिंपलं, त्या पायाचं माप घेतलं. दिवाळी आली. पोस्टमन बक्षिसी घेत घेत मुलीकडे आला. मुलीने जायला, काका माझं बक्षीस घ्यावं लागणार. नाही ग बाळे, तू काय बक्षीस देशील आणि तुझ्याकडून मी काय घेऊ. नाही हो काका, घ्यावं लागेल. एक सांगते ना, हे घरी जाऊन बघा, इथे पाहू नका. बक्षिसाचा तो बॉक्स पोस्टमनच्या हातात दिला. पोस्टमन घरी पोहोचला. काय असेल याच्यात म्हणून. मुलं जमा झाली होती. पोस्टमनची पत्नी उभी होती. पोस्टमननी बॉक्स उघडला. त्याकडे पाहत राहिला आणि अश्रूंच्या त्या सागरात हा पोस्टमन बुडाला. ज्या पोराला कळालं नाही, बायकोला कळालं नाही, पोराला कळालं नाही, आपल्या बापाच्या पायात चप्पल नाही, बायकोला कळालं नाही, नवऱ्याच्या पायात चप्पल नाही, एका लंगड्या मुलीला कळालं होतं की या म्हाताऱ्याच्या पायात चप्पल नाही म्हणून. आणि म्हणून तिने त्या पायाचं माप घेऊन चप्पल भरून आणली. आता 8-15-20 दिवस महिना उलटून गेला. आणि एक दिवस पोस्टमननी स्वतःच्या ऑफिसमध्ये 10,000 रुपये कर्ज मिळण्यासाठी अर्ज केला. साहेबांनी विचारलं, का हो आता मागेच तर तुम्ही कर्ज काढलं, आता का काढलं. हो साहेब, काढलं होतं, आज हवं आहे. काढलेलं कर्ज ज्यांना माझा पाय दिसला नाही त्यांच्याकरता, जी कुणीच नाही, रक्ताची नाही, नात्याची नाही, ओळखीची नाही, जिला माझा अनवानी पाय दिसला ना, तिच्याकरता मला कर्ज काढायचं आहे. द्या साहेब. हात जोडली. कळवळा साहेबांनी 10,000 रुपये दिली आणि हा जयपूर फुटवेअर मध्ये गेला. जयपूर फुटवेअर मध्ये तो कृत्रिम पाय घेतला आणि मुलीच्या दरवाजात जाऊन उभा राहिला. मुलगी मात्र उपसाबोक्षी रडत होती. पोस्टमनने तिला सांगितलं, बाळे नाही ग, पाय तुला देणं महत्वाचं नाही,
त्या पायात देण्यानं मी माझ्यातला माणूस ओळखला, मला माणूस कळाला त्या पायानं, देण्यानं. हो, बिना पायाची आहे हे महत्वाचं नाही, असलेल्या मनाची आहे, जिवंत मनाची तू आहे. बस तुझ्यातला माणूस जिवंत केलेला. चिंतनी माणूस घडवणारी आहे, बाबा माणूस घडवणारा एक व्यक्तिमत्व आहे. त्या व्यक्तिमत्वाला कितीही प्रणाम केले तर नक्कीच ते माझ्यासारख्याच्या प्रणाम खुजे असतील. मी त्या चिंतनीच्या सर्व घटकांना प्रणाम करतो. आजच्या या सभेला म्हणजे चिंतनीच्या अध्यक्षांचं मी सुरुवातीला नामोल्लेख माझ्याच्याने राहून गेला. मी क्षमा मागतो अगदी बाबांना. अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय असे नाट्यश्री बाबाजी, आमची सर्व गुरुभावंड मंडळी इथे, कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार, कथाकार, ही सर्व मंडळी, चिंतनेची जी काही सर्व छोटी मोठी घटक असतील ती सर्व, त्या सर्वांना मी प्रणाम करतो. मायबाबू, तुम्हा सर्वांना आग्रह करतो की माझा म्हणजे अगदीच चंदनवंदन येथे दंते गोपाळबासांच्या चंदनवंदन येथे 27, 28, 29 मार्चला मी हा भेट काळ विधिविधान सोहळा संपन्न करतो आहे. तुम्ही लोक जाणता निंब्याला व्हायचा. यावर्षी दंते गोपाळबासांच्या गावाला, पुढच्या वर्षी मी इथं नारायणदास बाळ्यांच्या गावाला येतो. तुम्हा सर्वांना विनंती आहे, आपण आपला वेळ काढून या कार्यक्रमात सहभागी व्हा. मानभावांचं जे स्मृतिस्थळ आहे, स्मृतिस्थळाबद्दलचं माझी मतं आहेत. मानभाव हा स्मृतिस्थळामध्ये पाहावा लागतो. बाबांची गेल्या अनेक वर्षापासूनची ती मला सूचना होती, काहीतरी लिही, बोलतो खूप, आता तू लिहायला असे. आणि लिहिण्याचा तो पहिला प्रयत्न स्मृतिस्थळाचं भावार्थ करणे, त्याला मराठी रूपांतरित करणे ही कल्पना होती. तिला कादंबरी करावी की सरळ करावं या चर्चेमध्ये मी गोंधळात पडलो आणि मग काही कादंबरी आणि काही ग्रंथ असं मी ती मध्ये तो ग्रंथ तयार केला मायबाबू. तो ग्रंथही स्मृतिस्थळ नावाचा ग्रंथही आज तुमच्याकरता घेऊन आलेला आणि तुमच्याकरता ही चंदनवंदनची पत्रिका ही आणलेली आहे, तुम्हापर्यंत सर्वांपर्यंत पोहोचेल. स्मृतिस्थळ ग्रंथ हा म्हणजे बाबांची ग्रंथ ज्यांच्या घरामध्ये आहेत त्या घरामध्ये काहीच नाही. मी तर म्हणतो ज्यांच्या मनामध्ये बाबळोकर बाबा आहे, बस तो एक मोठा ग्रंथ समुदाय आहे, ग्रंथपीठ आहे, ते इथे असलं पाहिजे. आणि चिंतनीत त्याची उणीव नाही, तुम्हा लोकांकडे आहे. या सर्व गर्दीमध्ये बाबाच्याही पोराचं असू द्या म्हणून स्मृतिस्थळ तुम्हाला ठेवता येतं का बघा. तुम्ही सर्व कार्यक्रमाला या ही अपेक्षा ठेवतो. दंते गोपाळबासांचं चंदनवन तुम्हाला माहितीच आहे. या चंदनवंदनला या अपेक्षा करतो. चिंतनीनं जे हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आणि जी मी वेडेचाळे केलेत मायबाबू, त्याबद्दल तुम्ही सर्व मला क्षमा कराल, माफ कराल अपेक्षा करतो. वाटेली 2 शब्द सांगतो.